प्रदर्शन चेंडू गेला सीमारेषा पार. रॉयल किंग धमाका ब्रँडेड स्ट्रोक 4 धाबा. नेक्स्ट बॉल पुन्हा टॅप पुन्हा तोच फटका तीच दिशा तोच लाईन चेंडू लगातार दुसऱ्यांदा बाउंड्री लाईनच्या बाहेर. बेबो ग्रुप काय जबरदस्त सुरुवात आहे आतापर्यंत. श्रीकांतच्या बॅट मधून लगातार 2 चौकार आणि तिसऱ्या चेंडूवर सिंगल येते. पहिल्या 3 चेंडू मध्ये 9 धाबा धावफलकावरती आहेत. बंधन बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हलक्या हाताने सन्मान दिलाय चेंडूला. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगवान. पुन्हा सिंगल येते. पहा सेन्सिटिव्ह क्रिकेट आहे. तुम्ही पहिल्या 2 चेंडू मध्ये 2 चौकारानंतर सिंगल्स घेणं खूप महत्वाचं असतं आणि तेच केले दोन्ही बॅटरने आतापर्यंत. श्रीकांत हेमंत. नेक्स्ट बॉल यावेळेला लेट कट परफेक्ट गॅप मधून या षटकामधून तिसरा चौकार येतोय. 14 धाबा धावफलकावरती आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. काय सुरुवात आहे. समोर खेळण्याचा प्रयत्न बॅकअप चांगला होता. अतिशय सुंदर बॅकअप त्यामुळे सिंगल. यज्ञेश शेलेबेन आपण थोडस पडद्याच्या मागे जा. आयोजकांची विनंती आहे. आणि समोर सुद्धा जे मंदिराकडे बसल्यात पाय वरती करा प्लीज तुमचे पाय वरती करा. ओके थँक्यू. चला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि जवळपास 14 धाबा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. संकेतच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. पहिला बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. खूप चांगली फिल्डिंग तोपर्यंत सिंगल येते. पहा संध्याकाळचं सत्र आहे. आता सकाळचं बघितलं दुपारचं बघितलं तर संध्याकाळचं सत्र कशा प्रकारे असणार आहे. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. फेकी झाले भरपूर उशीर तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा वेगाने होती आणि सिंगल येते. 3 षटकांचा सामना असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. नेक्स्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. डाऊन द ग्राउंड. व्हॉट अ शॉट. काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला. चेंडू सीमारेषा पार. चौकार 4 धाबा. थँक्यू. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा त्या चेंडू सिंगल साठी जातोय. 21 धाबा धावफलकावर 4 चेंडूचा खेळ झालाय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. फ्लाइंग स्टार्ट. विकेट कडे जावं लागणार आहे. विकेट आर्मी बॉयजला थोडस कम बॅक करतील. यावेळेला इनटू द गॅप मधून 2 खेळाडूंना भेदून निघून गेला चेंडू सीमारेषा पार. अजून एक चौकार 4 धाबा. थँक्यू डीजे. सॉरी परंतु आपल्याकडे बॉक्स क्रिकेट मध्ये भरपूर वेळ कमी असतो त्यामुळे थोडं समजून घे. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू सिंगल साठी जातो. नखेरकार 3 षटक संपली. 26 धाबा. वेगवान सुरुवात बेबो ग्रुप या संघाकडून. थँक्यू बेबो स्टार. व्हॉट अ स्टार्ट. 2 सलामीर बॅटर मैदानाच्या आतमध्ये श्रीकांत आणि हेमंत आणि पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धाबा. शेवटचं आणि अंतिम षटक मार्गस्थ आहे. पहिला बॉल कॅप्टन स्वतः येत आहेत बॉलिंग ट्रॅकवर आणि पहिल्या चेंडूवर सिंगल येते. हा मॅच मध्ये मजा येणार आहे. 2 संघ समोरासमोर आहेत आणि दोन्ही संघाचं कागदीपत्र आणि इतिहास जर काही बघितला तर एक असा संघ आहे बेबो स्टार ज्याने 16दा फायनल या मैदानावर जिंकले. आता या 16दा फायनल जिंकण्यासमोर एक खूप मोठा ऍडव्हान्टेज असणार आहे आर्मी बॉयज या संघासाठी. पुन्हा डॉट. या अगोदर वाईड होता आता डॉट येतोय आणि 28 धाबा धावफलकावरती 2 चेंडूचा खेळ झालाय. क्रॅकिंग स्ट्रोक. पॉवरफुल स्ट्रोक. गॅप मधून पाठवत असताना चेंडू सीमारेषा पार. रॉयल किंग धमाका ब्रँडेड स्ट्रोक 4 धाबा. थँक्यू डीजे. नेक्स्ट बॉल. नो प्लस चौकार म्हणजे तब्बल 5 धाबा. यस कम ऑन डीजे.
तीन चेंडूचा खेळ झालाय. 37 धाबा. 37 रन ऑन द बोर्ड. टप्पा पडल्यानंतर चेंडू 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 थोडासा खाली राहिला आणि फलंदाज बाद, परंतु काय जबरदस्त बॅटिंग करते. बॅटिंग केले. हेमंतला मैदान सोडावं लागलं. पहिल्या विकेटचं पतन. समोर खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला. थोडेसे ट्रम्बल झाले होते आणि आता सुद्धा जसं आलंय तसं जावं लागलं गोट्याला. अजून एक फलंदाज. लगातार दुसरा गडी बाद होतोय बेबो स्टार या संघाचा. गॉन. थँक्यू डीजे. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 37 रन ऑन द बोर्ड. लास्ट बॉल ऑफ इन फर्स्ट इनिंग. चला शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. अक्षयच्या हातामध्ये पुन्हा एकदा चेंडू. नो 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 नो. ये क्या हो रहा है. नो प्लस चौकार म्हणजे तब्बल 5 धावा या चेंडूवर आल्यात. 42 रन. 42 धावा. बेबो स्टार काय जबरदस्त बॅटिंग करतायत. पुन्हा पुन्हा बॅकफुटवर गेले. खूप चांगली फिल्डिंग. बॅकअप त्या ठिकाणी होता त्यामुळे फक्त एकच आहे ना. एकच धावा आहे. नखेरकार पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 43 धावा धावफल. 44चं टार्गेट सेट केलंय बेबो स्टार या संघाने आर्मी बॉईज या संघासमोर. नेक्स्ट मॅच टॉस कडे आपण वळणार आहोत. आई गावदेवी समोर शिवप्रेमी. चला दोन्ही कॅप्टन या टॉस का बॉक्स मध्ये. आई गावदेवी आणि शिवप्रेमी. आई गावदेवी समोर बिग बॅटल आहे आणि नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा त्या टॉस का बॉसच्या दिशेने केला जातोय. 44 धावांचं टार्गेट सेट केलं. जिकडे सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते भावेश आणि कौस्तुभ. तर पहिलं षटक घेऊन हेमंत सज्ज झाल्यात. ऑल सेट. पंच आमचे ऑफिशियल पंच रेडी आहेत आणि हेमंतचा पहिला बॉल टॅप केलाय. टॉप केलंय आणि पहिल्या चेंडूवर झाली सुरुवात. भावेशच्या बॅट मधून चेंडू सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. पहिल्या चेंडूवर चौकार. नेक्स्ट बॉल. समोर खेळण्याचा प्रयत्न. समोर लगातार दुसरा. रॉयल किंग धमाका. चौकार. थँक्यू. लगातार 2 चौकार. 3 षटकांची मॅच आहे. 18-44 या इक्वेशनला या टार्गेटला सेट केलंय आणि त्या टार्गेटला सेट करत असताना भावेशच्या बॅट मधून लगातार 2 चौकार आल्यात. व्हॉट अ स्टार्ट बाय मिस्टर आर्मी बॉईज. नेक्स्ट बॉल. हेमंत सज्ज होतोय. भावेश समोर. यावेळेला ड्राईव्ह केलं चेंडूला. येतोय डॉट बॉल. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 8 धावा धावफल कव्हर. नेक्स्ट बॉल. जिकडे हेमंत पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. ओहो व्हॉट अ फील्ड. आशिषने धावा वाचवल्या 3. काय जबरदस्त फिल्डिंग होती आणि 1 धावफल कव्हर होते. 4 चेंडूचा खेळ झालाय. 9 धावा धावफल कव्हर. 10 आमच्या सोबतीनं जोडले गेले. हलक्या हाताने पुश केलं होतं चेंडूला सिंगल साठी. 10 धावा. शेवटचा आणि अंतिम चेंडू. 44चा पाठलाग आहे. पुढचा चेंडू आणि समोरतोय आणि फलंदाज बाद.
पुढचा चेंडू आणि समोर येतोय कौस्तुभ. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणि समोर येतो कौस्तुभ आणि सीमारेषाच्या बाहेर चेंडू. चौकार. चौकार. कमांड डीजे. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि समोर येतो कौस्तुभ. पुन्हा सीमारेषाच्या बाहेर चौकार. हो चौकार. थँक्यू डीजे. पुढचा चेंडू आणि समोर येतो कौस्तुभ आणि चौकार. हो थँक्यू. काय घडलंय कळायला मार्ग नाहीये. 1 2 3 खेळाडू एका चेंडूचा पाठलाग करत होते आणि त्यामधून काय झालं, 3 खेळाडूंना भेदून चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. लगातार तिसरा चौकार येतोय. काय जबरदस्त बॅटिंग करतायत कौस्तुभ वर दबाव आहे, प्रेशर आहे, परंतु या दबावामधून निघत असताना तो थोडासा प्रयत्न करतोय त्या मॅचला जवळपास आणण्याचा. धावसंख्या धावपळ करते आतापर्यंत 22. अजूनही 22 धावांची गरज. 8 मध्ये 22. नेक्स्ट बॉल. ओ क्लीन बॉल. आता मात्र यष्टी वाकवल्या आणि कौस्तुभला मैदान सोडावं लागलं. गॉन. कौस्तुभची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे बंधन. पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार तो म्हणजे श्रीकांत पेट्रा आणि चांगले क्षेत्ररक्षण तिकडे. जबरदस्त क्षेत्ररक्षण तिकडे. शतक पूर्ण. तिसरं षटक घेऊन येतोय तो म्हणजे आशिष. 23. धाव संख्या 23. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 21 धावांची गरज. ती म्हणजे आर्मी या संघाला. पुढचा चेंडू आणि समोर येतोय बंधन आणि चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे. धीरज यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण. 1 धाव काढलेले. पुढचा चेंडू आणि समोर येतोय संकेत. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल करतो म्हणजे श्रीकांत. पुढचा चेंडू आणि समोर येतोय संकेत. निर्धाव चेंडू टाकतोय तो म्हणजे आशिष. 2 चेंडू झाले. पुढचा चेंडू आणि समोर येतोय संकेत. ओह फलंदाज बाद. संकेतची जागा घेण्यासाठी येतोय तो म्हणजे मनीष. 3 चेंडू झाले. क्षेत्ररक्षणात वारंवार बदल. पुढचा चेंडू आणि समोर तो मनीष. निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू आणि समोर तो मनीष. चांगलाच टवललेला आहे आणि सीमारेषाच्या बाहेर चेंडू. चौकार. धाव संख्या 28. शेवटचा चेंडू आणि फलंदाज बाद. षटक पूर्ण. चला मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच मिस्टर श्रीकांत. 4 चौकार, 21 धावांची खेळी आणि 1 विकेट बॉलिंग करत असताना असे श्रीकांत